गेल्या वर्षीपेक्षा 70% घटलेला आहे। म्हणजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्याला काढणीसाठी पण त्याला उसनेवारी पैसे घ्यावं लागतात, सावकाराकडे जावं लागतं। आणि मागच्या ह्या 8 दिवसामध्ये अशा अनेक घटना घडल्यात की ज्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। स्वतःनी एक टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली। तेव्हा आम्ही सरकारकडे निवेदन सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीने करतोय की 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत की सोयाबीन जे हाताचं पीक होतं ते शेतकऱ्यांचं जवळपास 100% गेलेलं आहे। त्याच्यासाठी सरकारने आम्ही सर्वांनी मिळून 75,000 रुपये हेक्टरी अशी आमची सर्वांची एकत्रित मागणी, बरोबर आहे का? परत दुसरा टप्पा असा आहे की आपल्या भागामध्ये मांजरा आणि तेरणा काठ आहे। इथल्या जमिनीचं जे नुकसान झालेलं आहे हे न भरून येणारं नुकसान आहे। आमची मागणी सर्वांच्या वतीने आहे की ह्या नदीकाठच्या नाल्याच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या ज्या काही जमिनी आहेत हे नुकसान निसर्गाचं नसून हे मानवनिर्मित नुकसान आहे, मॅनेजमेंटच्या चुकीमुळे झालेलं नुकसान। तेव्हा आमची मागणी अशी की ह्या सर्व शेतकऱ्यांना विशेष पॅकेज म्हणून त्या ठिकाणी देण्यात यावं। आणि त्याचसोबत सरकार जसं विमा कंपनी जे गेल्या वर्षीच्या विम्याच्या बाबतीमध्ये जसे त्यांनी चुकीचे धोरणं वापरले, अनेक शेतकरी जवळपास 70% शेतकरी वंचित राहिलेले, त्याच्या बाबतीत ही विमा कंपन्यांना तशा सूचना की सरकारकडनं जाणं गरजेचं आहे। ज्या काही विमा त्यांनी मंजूर केलेला आहे महसूल विभागाने आपल्याकडनं जो SDRF जो तुमचा जो सर्व्हे जातो तो सर्व्हे विमा कंपनींनी गृहीत धरावा, विम्याच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई ते द्यावी। हा गेल्या वर्षीचा झाला। ह्या वर्षी पण परत विमा कंपनी सांगत आहेत की 72 तासाच्या आत ज्यांचे अर्ज झाले असतील तेच गृहीत धरले जाते। आमची मागणी अशी आहे की ह्या वर्षीचा पण आपण महसूल विभागाने केलेला सर्व्हे, कृषी विभागाने केलेला सर्व्हे, ह्या सर्व सर्व्हेला आपण गृहीत धरून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी ही अशी आमची मागणी आहे। आणि आमचं आज आम्ही निवेदन करतोय, यापूर्वी सर्व पाहणी झाली। आजचं निवेदन जसं सरकार शेतकऱ्यांना 72 तास म्हणतंय की 72 तासात तुम्ही अर्ज करा। सरकारची आजची ही भूमिका जर पाहिली की शेतकऱ्यांना अल्टिमेटम देण्याचं सरकार देऊ शकत नाही, कारण शेतकऱ्यांमुळे सरकार आहे, सरकारमुळे शेतकरी असं नाहीये। हा कुठंतरी सरकारमध्ये बसणाऱ्या लोकांचा जो समज झालेला हा समज काढण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने सरकारला आम्ही 72 तासाचं अल्टिमेटम देतोय की येणाऱ्या काळामध्ये 72 तासात ह्या गोष्टीवर जर आपला निर्णय झाला नाही तर आम्ही लातूर जिल्ह्यातले 72 शेतकरी 72 तास हे लातूरमध्ये शिवाजी चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन, 72 तासाचं अन्नत्याग आंदोलन आम्ही करणार आहे। त्याच्यानंतरही जर सरकार सुधारलं नाही तर आम्हाला जे आज आम्ही महात्मा गांधींच्या विचाराच्या आधारे आम्ही ज्यावेळेस आंदोलनाची सुरुवात करतोय तरी जर सरकारला ह्या माध्यमातून जर जाग येत नसेल तर ज्या देशाने महात्मा गांधींना पाहिलेलं आहे त्याच देशाने सुभाषचंद्र बोसांनाही पाहिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला एक टोकाची भूमिका शेतकऱ्यांना घेण्यासाठी सरकारने प्रवृत्त करू नये अशी आमची आपल्या माध्यमातून विनंती है। सरकार किसानों की वजह से है, लेकिन सरकार की समझ ऐसी है कि हमारे वजह से किसान है, ये बहुत गलत है। सरकार को कोई अधिकार नहीं है कि किसानों को अल्टीमेटम देने का। ये नई प्रणाली सरकार ने चालू की है कि 72 आवर्स 72 घंटों का किसानों को अल्टीमेटम देते कि 72 घंटों में आप फॉर्म भरो। कितना भी बड़ा किसान क्यों ना हो उसको वो फॉर्म भरने में दिक्कत आती है। इसलिए हम किसानों ने आज सरकार को अल्टीमेटम दिया है कि 72 घंटों में जो किसानों का नुकसान हुआ है उसके बारे में आप निर्णय करो। जो सोयाबीन का जो नुकसान हुआ है वो हेक्टरी हमने 75,000 रुपये देना चाहिए ऐसी मांग की है। जो नदी नाला और जो पानी के बाजू में जितनी भी जमीन है वहाँ पे विशेष पैकेज उस किसानों को देने की मांग की है हमने। बीमा कंपनी का जो धांधली चल रहा है
उसके ऊपर भी हमने मांग की है कि ये हर चीज़ों को लेके हमने सरकार को अल्टीमेटम दिया है। अगर 72 घंटों में सरकार निर्णय नहीं करती है तो हम 72 किसान मिलके, लातूर जिले के 72 किसान मिलके छत्रपति शिवाजी महाराज जो लातूर में का जो चौक है वहाँ पे हम 72 किसान 72 घंटों के लिए अन्न त्याग करेंगे। जो महात्मा गांधी जी ने दिए वाली हुई प्रणाली है जिससे अहिंसा कोई हिंसा ना हो, उसी का अवलंबन करते हुए हम वहाँ पे अन्न त्याग 72 किसान 72 घंटे के लिए अन्न त्याग करेंगे। उस दिन हमने कहा कि इस जिले को निवासी पालक मंत्री चाहिए, ऐसा निवेदन हमने इस राज्य के मुख्यमंत्री को किया। शायद मुख्यमंत्री जी ने पालक मंत्री को बोला होगा कि देखिए आपके खिलाफ लातूर के किसानों ने बोला है कि निवासी पालक मंत्री चाहिए। शायद उस वजह से पहुंच गए वो, जिस दिन यहाँ पहुंचे उतना ही दिन वहाँ रहे। 4-5 बजे 2-3 गांव पे 2-3 जगह पे उन्होंने विजिट किया, जो कि रोड के ऊपर ही गांव आते वही गांव तक वहाँ पे पहुंचे। बहुत बड़ा फोटो सेशन हुआ, कार्यकर्ताओं का एक फोटो सेशन हो गया, सोशल मीडिया में बोला। लेकिन उसके बाद क्या, पालक मंत्री का अर्थ होता है उस जिले का वो प्रमुख होता है, उन्होंने जिले के लोगों का ध्यान रखना ये उनकी जिम्मेदारी होती है। अगर वो जिस सरकार में है और सरकार अगर उनकी नहीं सुनती है, जो लोगों ने उनको चुन के दिया, उनको कोई सरकार वो जहाँ पे बैठे वो लोगों ने उनको चुन के नहीं दिया है, लातूर की जनता ने चुन के दिया। उनके प्रश्नों के लिए उन्होंने वहाँ पे झगड़ा करना चाहिए। और सबसे महत्व की बात है कि 15 दिन पहले हमने पालक मंत्री को पत्र लिखा था, सरकार को पत्र लिखा था कि जो पानी छोड़ना है डैम में का, वो आप टाइम पे उसको छोड़ना चाहिए। कैनल्स में अगर पानी आता, टाइम पे अगर पानी छोड़ते तो एकदम से उनको 18 गेट जो खोलने का ज़रूरत पड़ी वो ना पड़ती हुए 4-4 गेट से पानी नीचे आता था। किसानों का जो नदी के बाजू के जो किसान है उनका नुकसान नहीं होता था। जो वो बोल रहे 10,000 हेक्टेयर नदी के बाजू का नुकसान हुआ है, उसकी पूरी जिम्मेदारी वो पालक मंत्री के ऊपर है और पालक मंत्री ने ये जिम्मेदारी स्वीकारना चाहिए। और अब उनका दायित्व बनता है कि उन्होंने उन किसानों को कुछ भी करके उनकी मदद, उनकी नुकसान जो हुआ है वो उनको पूरा नुकसान उन्होंने देना चाहिए।